नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवरती। तो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराच्या दोन ट्रिक पाहणार आहोत। अतिशय सोप्या ट्रिक आहे। तर पाहूया काय आहे ट्रिक। तर ट्रिक समजून घेण्याच्या अगोदर त्याची कंडिशन काय असतात ते समजून घ्या। ठीक आहे। तर ही जी ट्रिक आहे, तर ट्रिक मध्ये कंडिशन काय की तुम्हाला त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं असेल तर ही ट्रिक वापरायची, आणि त्यामध्ये सुद्धा सर्व अंक एकच असायला पाहिजेत। काय? सर्व अंक एकच असायला पाहिजेत, म्हणजे एकच असायला पाहिजे। ठीक आहे। आता इथे बघा, हे एक्झाम्पल्स आपण घेतलेले। इथे बघा 1 गुणिला 1, दोन्हीकडे एकच संख्या आहे आणि त्या संख्येमध्ये 1 हा एकमेव अंक वापरलेला आहे। इथे बघा 11 गुणिला 11, इथे पण एकच अंक वापरलेला आहे। ठीक आहे। इथे 111 गुणिला 111, इथे 1111 गुणिला 1111। तर अशा पद्धतीने एक अंक प्रत्येक मध्ये वाढत गेलेला आहे। ठीक आहे। तर अशा पद्धतीचा गुणाकार जर तुम्हाला आलेला असेल तर काही सेकंदात तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता। ठीक आहे। तर कंडिशन संबंधी तुम्हाला कशा पद्धतीचं एक्झाम्पल असायला पाहिजे, दोन्हीकडे सारखीच संख्या असायला पाहिजे आणि त्यामध्ये फक्त एकमेव एक हाच अंक वापरलेला असायला पाहिजे। ठीक आहे। तर बघा, याला सोडवायचं कसं। 1 गुणिला 1 तर आपल्याला सहज कळतं की याचं उत्तर किती, 1 आहे। ठीक आहे। याचा काहीच प्रॉब्लेम नाही। नंतर बघा 11 गुणिला 11, आता 11 ही एक दोन अंकी संख्या आहे। ठीक आहे। तर तुम्हाला काय करायचं, 1 2 3 या पद्धतीने राईट करत जायचं, पण कुठपर्यंत, आता ही दोन अंकी संख्या आहे, मग 1 पासून सुरुवात करायची, 2 पर्यंत लिहायचं आणि तिथून परत रिव्हर्स यायचं। 2 नंतर पासून रिव्हर्स येताना मग 1 म्हणणार आपण। ठीक आहे। तर बघा इथे 1 2, आता 2 पासून रिव्हर्स म्हणजे 1, 2 च्या अगोदर कोण येणार आहे, 1 येणार आहे। ठीक आहे। आता इथे बघा 111 ही 3 अंकी संख्या आहे। ठीक आहे। ही काय 3 अंकी संख्या आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 1 2 3 पर्यंत जायचं आणि तिथून परत रिव्हर्स यायचंय। 1 2 3, आता इथून रिव्हर्स 2 1, हे झालं त्याचं उत्तर। ठीक आहे। अतिशय सोपं आहे। आता यानंतरची संख्या बघा, इथे 4 अंकी संख्या आहे, म्हणजे तुम्हाला 1 2 3 हे 4 पर्यंत जाऊ द्यायचे आणि तिथून रिव्हर्स जायचंय। 1 2 3 आणि 4, आता रिव्हर्स जायचंय, 3 2 1, हे झालं या गुणाकाराचं उत्तर। अतिशय सोप्या पद्धतीने काही सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता। तर इथे बघा, ही 5 अंकी संख्या आहे, तर काय करणार, 1 2 3 4 आणि 5, इथून आता रिव्हर्स जायचंय, 4 3 2 आणि 1, हे झालं त्याचं उत्तर। आणि एक शेवटचं एक्झाम्पल बघा, ही 6 अंकी संख्या आहे, 1 2 3 4 5 6, इथून रिव्हर्स जायचंय, 5 4 3 2 1। अतिशय सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने कितीही अंक असू द्या त्याच्यामध्ये, आणि ती संख्या गुणेला तीच संख्या असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या काही सेकंदात उत्तर काढू शकता। तर अशाच पद्धतीची अजून एक ट्रिक आहे, ती बघू। आता ही दुसरी ट्रिक अतिशय सोपी ट्रिक आहे। त्या अगोदर समजून घेण्या अगोदर कंडिशन काय आहे त्या समजून घेऊ। ठीक आहे। तर कंडिशन कशी आहे, इथे पण सेम असते, इकडे जी संख्या असेल ती संख्या इकडे गुणाकारात असायला पाहिजे। ठीक आहे। आणि सोबतच यामध्ये फक्त 1 आणि 0 या दोनच अंकांचा वापर झालेला असायला पाहिजे। ठीक आहे। इथे बघा 1 सुरुवातीला एक अंक असायला पाहिजे आणि शेवटी 1, आणि त्यांच्यामध्ये कितीही शून्य असले तरी चालतील। तर याच पद्धतीच्या संख्या असायला बघा पाहिजे। तर इथे बघा 101, नंतर 1001, या पद्धतीने शेवटची संख्या आणि सुरुवातीचा अंक आणि शेवटचा अंक दोन्ही एक एकच आहेत आणि मध्ये शून्य आहे, ते वाढत चाललेत। ठीक आहे। तर अशा पद्धतीने संख्या जर असतील तर अतिशय सोप्या पद्धतीने काही सेकंदात तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता। आता इथे बघा 11 गुणिला 11, म्हणजे हे दोन वेळेस एक एक आलेलं आहे, म्हणजे तुम्ही काय करता, 1 2 आणि 1 अशा पद्धतीने त्याचं उत्तर निघतं। ठीक आहे। तर हेच आपण केलेलं आहे। आता इथे झालंय काय, या दोन्ही एकच्या मध्ये शून्य आलेले, तर तुम्हाला काय करायचं, ते जेवढे काही शून्य आलेले असेल ते शून्य तुम्हाला इथे 1 आणि 2
आणि 2 आणि 1 यांच्यामध्ये जसेच्या तसे लिहायचे. बस एवढंच करायचंय. आता इथे बघा, इथे 11 गुणिले 11 याचं उत्तर येतं 121. ठीक आहे, 121. तर इथे काय करायचं तुम्हाला, तर यांच्यामध्ये जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य या दोन्ही अंकांच्या मध्ये लिहायचे तुम्हाला. किती शून्य? 1 शून्य. इथे 1 शून्य लिहिला आणि इथे 1 शून्य लिहून टाकलं, झालं त्याचं उत्तर. काहीच नाही करायचं. नंतर बघा इथे किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. यांच्यामध्ये 2 शून्य लिहिले, 1 आणि 2च्या. आता 2 आणि 1च्या मध्ये 2 शून्य लिहून टाकायचे, झालं याचं उत्तर. नंतर ही संख्या बघा, किती शून्य यांच्यामध्ये? 3 शून्य आहेत. 1 1 2 3 2 1 2 3, झालं याचं उत्तर. नेक्स्ट बघा, इथे किती? 4 शून्य आहेत. 1 1 2 3 4 शून्य. नंतर कोण घेणार आहे आपण? 2. परत 4 शून्य घ्या, 1 2 3 4, झालं त्याचं उत्तर. हे शेवटचं एक्झाम्पल बघा, इथे 5 शून्य घेतलेले आहेत. इथे 1 लिहायचं आणि नंतर 5 शून्य. 1 1 2 3 4 5 आणि 2. परत 5 शून्य घ्या, 1 2 3 4 5 आणि 1. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला संख्या दिलेल्या असतील तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने काही सेकंदात त्याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे, फक्त याच पद्धतीने त्या संख्या असायला पाहिजे, त्याच्यामध्ये 1 आणि 0 या 2 अंकांचाच वापर झालेला असायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या 2 ट्रिक आपण बघितल्या. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही काही सेकंदात त्याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे.